द मॅक्स न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. आपण आहोत चिखली गावामध्ये. इथचे लोक गावकरी पूर्ण आमरोपोषण बसलेत रस्त्यामुळे. कित्येक तरी वर्ष झाली हा रस्ता खराब झाला, उघडलेला आहे. अजूनपर्यंत याच्याकडे कोणत्याच लोकांचं लक्ष नाही. आपल्या चिखलीच्या सरपंच, काय नाव आहे तुमचं? प्रणाली गारघाटी. प्रणाली गारघाटे. कायच्याबद्दल तुम्ही जे उपोषणावर बसले, कोणते तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहे की आमच्या गावचा रस्ता बनून पाहिजे आणि आम्हाला का म्हणजे रस्त्यासाठी खूप येण्या जाण्यासाठी म्हणजे खूप तकलीफ आहे आणि शाळेची मुलं आहे त्यांना बी खूप तकलीफ आहे ना. गाड्यावर कोणी नेऊ शकत नाही, काही नाही. आम्ही म्हणते तुम्हाला नेऊ शकत नाही म्हणते, काऊन की म्हणते तुम्ही आम्हाला काहीतरी पत्र वगैरे द्या बा, आम्ही तुम्हाला नेऊ बा, म्हणजे उद्याच्या दिवसाला कमी जास्त होईन बा. तर आमची म्हणजे आम्हाला कोणती हे नाही आली पाहिजे बा, दखल नाही का, म्हणून काही आम्ही तुम्हाला ह्या गाडीने नेऊ शकत नाही. रस्ता खूप खराब असल्यामुळे गावच्या बाईचा एक मृत्यू झाला, गाडी गड्ड्यामध्ये पडली. त्यामुळे नाही का आम्हाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या गावचा रस्ता पाहिजे. आतापर्यंत तुम्ही तक्रारी कोणाकोणाला केल्या आहेत? आम्ही महसूल मंत्री, आमदार, खासदार, अजून कृपाल तुमाने यांना सगळ्यांना निवेदन दिले, तरी त्यांनी आमचे निवेदनाला होकार दिला. हो हो म्हटलं. आम्ही कलेक्टरला बी दिला, तरी सगळ्यांनी आम्हाला हो म्हटलं आणि आम्हाला काहीच त्यांनी ऑप्शन म्हणजे पूर्ण काही दिलंच नाही. आता जे नवीन खासदार आणि आमदाराला निवडून यांना पण केली की तुम्ही तक्रार? हो सर, केली आम्ही त्यांना बी, तर त्यांनी बी आम्हाला होकार दिला, पण आजपर्यंत काहीच झाले नाही. पण तुमच्या तक्रारीकडे लक्ष कोणी देऊन नाही राहिला. कोणी देऊ नाही राहिलं आमच्या तक्रारीकडे लक्ष. आपल्या चिखलीचे उपसरपंच आहेत, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव गणेश मनोहर फुलबांदे, गट ग्रामपंचायत चिखलीचे उपसरपंच. आम्ही 17 तारखेपासून इथं आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. आमच्या गावच्या रोडाला खूप असा त्रास होत आहे. आजपर्यंत जवळपास 15 ते 20 जणांचा अपघात झाला आहे. एक तर महिला मृत्यू झाली आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आमदार आहे, खासदार आहे, माझे आमदार आहेत, माझे खासदार आहे, यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. आणि महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब, त्यांना पण निवेदन दिलं आहे. त्यांच्या एकाचं असं म्हणणं आहे की म्हणजे आम्ही जातो तर निधीची कमतरता आहे, हे आहे ते आहे, हे चालू आहे. आम्हाला फक्त आमच्या रोडा झाला पाहिजे आणि आम्हाला लेखी स्वरूपात त्यांच्याकडून पत्र पाहिजे की किती दिवसात होते, त्याच्यानंतरच आम्ही इथून उठून, नाही तर आमचं बेमुदत उपोषण राहील. यांचं म्हणणं आहे का आम्ही अनेकदा निवेदन दिले पण आमच्या तक्रारीचं निवारण करण्यात आलं नाही. फक्त शहरी विभागासाठी निधी आहे का आणि ग्रामीण विभागासाठी निधी नाही का? ग्रामीण क्षेत्रात कोणत्याच प्रकारे बरोबर रस्ते नाही बा. आज 15 वर्ष झाले पण हे रस्ता अजूनपर्यंत बनले नाही. या गावातले काही राजकीय नेत्यांच्या मंडळी जवळचे असताना पण या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असं तुमचे म्हणणं आहे ना? बरोबर आहे, कारण की आम्ही याच्यानंतर जे रोडाला जे आम्हाला निधी नाही असं दावडल्या गेल्यासारखं होतात. आम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला बरोबर माहिती पण नाही भेटत की कधी बनणार आहे, का बनणार आहे. आज जवळपास ते 2 ते 3 वर्षाचा कार्यकाल झाला. आम्ही यांना पत्र देतो, आमदारांना पत्र देतो, खासदारांना पत्र देतो, कोणीच लक्ष देत नाही. याच्यानंतर जर आम्हाला याचा निर्णय नाही लागेल तर आम्ही निवडणुकीला आणि जनगणनेला बहिष्कार देऊ. आम्ही जनगणना नाही होऊ देऊ आणि निवडणूक पण नाही होऊ देऊ आणि येणाऱ्या राजकीय लोकांना आम्ही गावात प्रवेश होऊ देणार नाही. येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला गावबंदी आम्ही करणार बा, असं यांचं म्हणणं आहे. आणि जनगणना पण आम्ही करू देणार नाही. काहून का हा रस्ता इतका खराब झालेला आहे की माणूस इथून पैदल पण चालू शकत नाही. आणि रस्ता आहे भियापूर, चिखली, साडगाव, रोणा, शंकरपणे, चिमूर मार्ग पण हा निघतो. पण अजूनपर्यंत या रस्त्याकडे दुर्लक्ष सर्वांचे आहे. वेळोवेळी तक्रार करून पण यांच्या समस्ये निवारण करण्यात आलेलं आहे. फक्त निधी ही शहरी विभागासाठीच आहे का, ग्रामीण क्षेत्रासाठी नाही का? फक्त विलक्षण आल्यावर काही राजकीय नेते येतात, फुल तापात देतात, जनतेची दिशाभूल करतात आणि निवडणूक झाल्यावर जनतेला विसरून जातात. अशी या चिखली गावाची परिस्थिती आहे. आता तुम्ही उपोषण कालपासून बसले आहे का? कालपासून बसलो, काल सायंकाळी 6 वाजतापासून उपोषणाला बसलो आम्ही. जेथपर्यंत रस्ता बनणार नाही तेथपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, अशी गावकऱ्याची मागणी आहे. द मॅक्स न्यूज, सुनील मैदिले.